क्लासिकल डान्सर असल्यामुळे मला हे जमत नाही आहे. मला खूप टेन्शन आलेलं आहे. ती थीम ऐकून जो रोहित शेट्टीच्या रावडीपणाचा ॲक्शन फिल्मचा जो तिने मला थीम सांगितली, सो मीच स्वतः खूप एक्सायटेड आहे. डान्समुळे तुझ्या आयुष्यात व्यक्तिमत्वामध्ये काय बदल झाला? एक तर माझ्या अंगामध्ये शिस्त आली, जी काही थोडीफार आहे. देवीचं गाणं तो साधारण सेमी क्लासिकल पॅटर्न जातो, सो तो माझा फोर्टे आहे. मी काही स्टेप सांगितली की ही अशी अशी वगैरे, म्हणजे काही ते पटकन येतं. सो हे यायला जरा वेळ लागतो. मला सरोजींनी कोरिओग्राफ केलं होतं. ओह माय So, माझ्या गॉड, आत्ताही वाव. अंगावरती असा काटा आला. एखाद्या फॅन सोबत डान्स करायला आवडेल? हो, अगदीच आवडेल. मला अजून विचारा, म्हणजे छान मला म्युझिक व्हिडिओ करायचा आहे. मी अजून कुठला म्युझिक व्हिडिओ नाही केलाय यार. Actually. का करतायत लोक? मला विचारत का नाही? Please प्लीज मला म्युझिक व्हिडिओसाठी विचारा, मला खूप आवडेल. स्टार प्रवाह परिवार सोहळ्यामध्ये आपण भूमीला चक्क रावडी भूमी म्हणून पाहणार आहोत. पहिलं तर खूप खूप स्वागत आहे आणि डायरेक्ट रावडीपणा तुझ्यातला पाहायला मिळतो. हो, रावडीपणा पाहायला मिळतोय. दरवेळेला आम्ही देवीचा ॲक्ट वगैरे मोस्ट ऑफ द टाइम सगळेच जण करतो. मी खूप एक्सायटेड आहे, कारण मी प्रत्येक अवॉर्डला किंवा कुठल्याही आमच्या शोला, इव्हेंटला मी प्रत्येक वेळेला यांना सांगते की मला ना काहीतरी वेगळं करायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे हा माझा फोर्टे नाही आहे. क्लासिकल डान्सर असल्यामुळे मला हे जमत नाही आहे. मला खूप टेन्शन आलेलं आहे. मी एक्सायटेड तेवढीच आहे, पण मला टेन्शन आलं आहे, कारण ती बॉडी पटकन अडॅप्ट करत नाही आहे. पण ठीक आहे, प्रॅक्टिस केल्यानंतर कळेल. रावडीपणा जो मी ॲज अ भूमी म्हणून शुभविवाहमध्ये करत असते रागिणीसमोर किंवा गुंडांसमोर, तोच आता स्टेजवरती आणायचा आहे. सो बघू काय होतं. पण मधुरा अशी अजिबात नाहीये, ती सोज्वळ आहे, ती अजिबातच नाहीये. सिंपल आहे. मधुरा तर अजिबातच रावडी नाही आहे. थोडासा रावडीपणा कधीतरी येतो, पण तो पटकन निघूनही जातो. पण कसं वाटतं, तू फटाफट स्टेप देखील कॅच केला. माझ्या मते कोरिओग्राफर जाम खुश असेल तुझ्यावर की ते तिलाच विचार. अरे खूप फास्ट तू कॅच केलं आणि सगळ्याच गोष्टी खूप इझिली घडतायत. एक तर तू डान्सर असल्यामुळे ते तुला पटापट कॅच करणं जमलंय. ते पटापटा कळतंय पण ते वळत नाहीये. म्हणजे ते इथे कळतंय, पण ते बॉडीमध्ये येत नाही अजून. ते येईल. आय होप सो ते येईल. तिला कॉन्फिडन्स आहे माझ्यावर, त्यामुळे बघू. मी प्रयत्न तर नक्की करणार. बरं, कुठेतरी आम्हाला रोहित शेट्टीच्या ॲक्शनची आठवण करून देणारा ॲक्ट आहे का? येस, खूप वेगळा ॲक्ट आहे. मला सुद्धा, माझा आज पहिला दिवस आहे ॲक्च्युली रिहर्सलचा. सो मला सुद्धा आत्ताच कळते की ॲक्च्युली कन्सेप्ट काय आहे, थीम काय आहे. सो ती थीम ऐकून जो रोहित शेट्टीच्या रावडीपणाचा ॲक्शन फिल्मचा जो तिने मला थीम सांगितली, सो मीच स्वतः खूप एक्सायटेड आहे. म्हणजे पहिल्यांदा नऊवारी साडी सोडून काहीतरी वेगळ्या कपड्यांमध्ये आम्ही सगळ्याच जणी दिसणार आहोत. सो बघू काय होतं आहे इव्हेंटच्या दिवशी. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा जेव्हा गाणं ऐकलंस तू, या गाण्यावर तुला परफॉर्म करायचं आहे, काय होतं तुझं एक्सप्रेशन आणि कसं वाटलं गाणं ऐकून मुळात? हे गाणं फार आवडतं मला ॲक्च्युली. या गाण्यावर ना मी आधी एका म्हणजे आपल्या स्टारच्याच एका इव्हेंटमध्ये मी आणि काजल, म्हणजे माझी जी बहीण दाखवली मानसी, आम्ही दोघींनी बहिणींचा डान्स केला होता. तो असा खूप गर्ली असा क्यूटसा होता तो, की दोन बहिणी मिळून टाईमपास ज्या करतो आपण, म्हणजे रूममध्ये जी मजा मस्ती करतो, आणि बहिणी एकत्र असल्यानंतर जो रावडीपणा बाहेर येतो तो त्यावेळेला आणला होता. पण हे गाणं अशा पद्धतीने पण होऊ शकतं, हे जरा सरप्रायझिंग आहे. सो मला आवडलं. म्हणजे हे माझं फेवरेट गाणं. गाणं जरी फेवरेट असलं तरी त्याच्यामधले जे बीट्स आहेत ते खूप वेगळे आहेत बापरे, हो. आणि ते तुला खूप मजा येणार आहे कॅच करताना. मजा तर आम्हाला येणारच पाहायला आहे. मजा येणार आय आहे. होप तुम्हाला पाहायला मजा येईल. हसू नका माझ्यावर. बरं, देवीचं गाणं यंदा नाही आहे. म्हणजे सुरुवात, म्हणजे मुळात इतके वर्ष झालं तू देवीच्या गाण्यावर ऍक्ट करते, सो त्याच्यावर काय म्हणायचं? मी तेच तुला मगाशी म्हणाले तेच, की मी खूप दिवसांपासून प्रत्येक इव्हेंटलाच मी सांगते की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. यावेळेला देवीचं गाणं नाही आहे, काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे. पण देवीचं गाणं तो साधारण सेमी क्लासिकल पॅटर्न जातो, सो तो माझा फोर्टे आहे. सो मला ते इझिली अंगामध्ये येतं. म्हणजे तिने काही स्टेप सांगितली की ही अशी अशी वगैरे, म्हणजे काही ते पटकन येतं. सो हे यायला जरा वेळ लागतोय, त्यामुळे आता मला असं वाटतं की ते सोपं असतं, हे अवघड आहे. बरं, आठवतंय लहानपणी सगळ्यात पहिला
डान्स कधी कुठे केलेला आणि बक्षीस कोणत्या गाण्यावर मिळालेलं? ओके. मी 3-3.5 वर्षांची असल्यापासूनच भरतनाट्यम शिकत होते. सो तेव्हा ॲक्च्युली माझ्या गुरु मला अलाव करत नव्हत्या, कारण आपले लहान वयामध्ये पाय हाडं एवढे हे नसतात, सॉफ्ट असतात. सो त्यामुळे जरा स्ट्रॉंग व्हावीत म्हणून. पण तरीसुद्धा मी क्लासला जाऊन बसायचे आणि घरी येऊन मी आलारिपू असू देत किंवा काही असू ते माझं मी शिकायचे. सो तेव्हा नंतर आम्ही फर्स्ट डान्स परफॉर्मन्स केला होता. तो आय थिंक सो आलारिपूच होता आणि अडवू होते सगळे. सो ते मला आठवत आहे. आणि बक्षीस असं मला भरतनाट्यम क्लासिकल डान्स कॉम्पिटिशनच होती. सो तिथेच मला मिळालं होतं. बरं, तुझा आवडता डान्स परफॉर्मन्स कोणता? माझं अरंगेत्रम झालं होतं तेव्हाचा. ओके. कोणतं असं गाणं आहे जे गाणं ऐकलं की तू डायरेक्ट थिरकायला लागते? अच्छा. असं कुठलं स्पेसिफिक गाणं नाही आहे. मी कुठलीही सॉफ्ट रोमॅन्टिक गाणी ऐकली ना की माझा त्याच्यावरती परफॉर्मन्स सुरू होतो. आणि तसं बघायला गेलं तर ऑल टाईम फेवरेट माझं हे काहे छेड 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 मोहे, काहे छेड मोहे. ओके. बरं, त्याच्यावर आम्हाला नंतर स्टेप करून दाखवायची आहे अरे बापरे. तुझ्या अंदाजात. एक्सप्रेशन्स महत्वाचं आहे की टेक्निक्स? खरं तर दोन्ही महत्त्वाचं, पण माझा नॅचरली फोकस खूप एक्सप्रेशन्सवरती जातो. बरं, डान्समुळे तुझ्या आयुष्यात व्यक्तिमत्वामध्ये काय बदल झाला? माझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप बदल झाला. एक तर माझ्या अंगामध्ये शिस्त आली, जी काही थोडीफार आहे ती शिस्त माझ्या डान्समुळेच आली. आणि त्याचं सगळं क्रेडिट मी माझ्या गुरूंना देते, डॉक्टर सुचेता भिडे चाफेकरांना. आणि क्लासिकल डान्समुळेच माझ्या अंगामध्ये शिस्त आली आहे, कारण तो रियाज आणि हे सगळ्याच गोष्टींमुळे. आणि सुराचं ज्ञान आलं, तालाचं ज्ञान आलं, त्याच्यानंतर ग्रेस वाढली अंगातली. आणि एक्सप्रेशन्स कसे पोचवायचे, म्हणजे मी आत्ता जिथे कुठे जी काही उभी आहे, जेवढं काही कमवलं ते सगळं मी त्याची पुण्याई ॲक्च्युली डान्समुळे आहे. म्हणजे त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे इवन अभिनय मला आवडतो हे मला डान्समुळेच कळलं आहे खरं तर. हां, त्याच्यावर आपण नंतर गप्पा मारायच्याच आहेत Yes, वेळ मिळाल्यावर. नक्की. बरं, रियालिटी शो की डान्स परफॉर्मन्स म्हणजे एक स्टेज परफॉर्मन्स? स्टेज परफॉर्मन्स. वाय नॉट रियालिटी शो? मी कधी रियालिटी शोज केले नाही आहेत, सो मला माहीत नाही आहे त्या बाबतीत. आवडेल का? हां, मला आवडेल, अगदीच आवडेल, कारण रियालिटी शोमध्ये वेगवेगळे फॉर्म्स शिकायला मिळतात. सो मला अगदीच आवडेल कुठलाही रियालिटी शो करायला. पण मला भीती पण वाटते की ते जमेल नाही जमेल काय, कारण आपण जेव्हा रियालिटी शोज बघतो तेव्हा बाई बापरे, आजकालची पोरं खूप डेंजर नसतात, खूप बाप नसतात. बरं, लाईव्ह स्टेजवर परफॉर्मन्स करायला आवडेल की कॅमेरावर? लाईव्ह स्टेज. तू लाईव्ह स्टेजवाली आहेस Yes, मुळात. yes. बरं, तुझी सिग्नेचर स्टेप कोणती आहे? माझी सिग्नेचर स्टेप असंच नाही आहे गं. पण तुला आवडणारी, जी खूप जास्त आवडते आत्ताची रिसेंटची, जी खूप जास्त रील पाहतेयस, असे बरेचसे असतील, पण तसं जो ना, तुला ॲक्च्युली तुला माहिती आहे का, अशा खूप स्टेप्स डोक्यात असतात, पण गाणं सुरू झाल्यानंतर मी काय नाचते हे मलाच माहीत नसतं. खरं सांगायचं झालं तर ते गाणं ऐकल्यानंतर जे आतून येतं ते मी करते मोस्ट ऑफ द टाईम. त्यामुळे अशी कुठली सिग्नेचर स्टेप नाही आहे. पण असं कोणी मला विचारलं तर ते क्लासिकल फॉर्ममध्येच काही ना काहीतरी बाहेर येतं. वेस्टर्न माझ्या अंगातनं येत नाही शक्यतो बरं, एखाद्या बाहेर. फॅन सोबत डान्स करायला आवडेल का? हो, अगदीच आवडेल मला. कधी असं कोणी Yes, डीएम yes. वगैरे केलंय? हां, मला कोलॅबरेशनसाठी विचारलं जातं, पण मला अजून विचारा, म्हणजे छान मला म्युझिक व्हिडिओ करायचा आहे. मी अजून कुठला म्युझिक व्हिडिओ नाही केला आहे यार. Actually. मला ॲक्च्युली एवढ्या वर्षात? हां, एवढ्या वर्षामध्ये असं का करतायत लोक, मला विचारत का नाही? Please to प्लीज मला म्युझिक व्हिडिओसाठी विचारा, मला खूप आवडेल, खूप जास्त आवडेल. डान्स की ऍक्टिंग? दोन्ही. नाही, हे चीटिंग आहे. कम ऑन, डान्समुळे ऍक्टिंग मिळाली हे विसरू नकोस. ते तत्व तर मला पेचात पाडलंय. सो डान्स की ऍक्टिंग? कम ऑन. टू बी व्हेरी 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 ऑनेस्ट, ॲक्टिंग. ॲक्टिंग, येस येस. कारण मला डान्समधनं कळलं की मला अभिनय जास्त आवडतो आणि मला अभिनय खरंच खूप जास्त आवडतो. पण हे डान्समुळे कळलंय की हो, पण डान्स आहेच आहे, पण तू तर डान्स किंवा ॲक्टिंग मधलं चूज करायला सांगतेस ना. मी दोन्हीही सोडणार नाहीये. म्हणजे तुम्ही हिनी मला कितीही चूज करायला सांगितलं तरी सुद्धा इट्स गोइंग टू बी अ व्हेरी पण सेकंड ऑप्शन ती जास्त प्रिफर करते. ॲक्टिंग. हो, म्हणजे मला खूप मजा येते. पण बघा, फर्स्टला प्रेफरन्स जास्त दिला पाहिजे. हे खूप आगाऊपणा करतेस तू. डोंट डू दिस. पण मला
मला वेगवेगळी कॅरेक्टर्स परफॉर्म करायला मला अभिनयामध्ये खूप जास्त मजा येते. तुम्ही माझा म्हणजे डान्स dance मध्ये येत नाही. नाही डान्स जरी बघितलास ना तू माझा तरी हा, माझा ते चेहरा आवडतो. खूप बोलत असतो. ऍक्च्युली आम्ही पाहिलंय. माझा चेहराच जास्त बोलतो. सो मी आता सगळे अनालिसिस करून हेच सांगते. बरं परफॉर्मन्समुळे नर्वस व्हायला होतं की ऍक्टिंग करताना नर्वस व्हायला होतं? परफॉर्मन्स करताना आज आहे का? माहीत नाही मला ना थोडंसं स्टेज फिअर अजूनही आहे. असे पोटामध्ये ना असे बटरफ्लाईज येतात. पण ॲक्च्युली ना मला असं वाटतं की ते कुठेतरी चांगलं आहे. थोडंसं असलंच पाहिजे ते. नाही तर म्हणजे माझ्यासाठी मी स्पेसिफिकली माझ्या बाबतीत बोलते तर मग मी जास्त चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकते म्हणून. बरं डान्समधला एखादा तुझा ड्रीम प्रोजेक्ट कोणता आहे? ड्रीम प्रोजेक्ट कोणता आहे? किंवा ॲक्च्युली माझं ते ड्रीम कम्प्लीट झालं आहे. वन ऑफ द ड्रीम. विच वन? ओ शिट थांब. मला सरोजींनी कोरिओग्राफ केलं होतं. ओह माय So, माझ्या गॉड, आत्ताही वाव. अंगावरती असा काटा आला. सो त्यावेळेला आम्ही मराठी तारकांचा कार्यक्रम होता Yes, yes, आणि yes. त्याच्यामध्ये काही लोकांना सरोजी कोरिओग्राफ करणार होत्या आणि काही लोकांना दुसरं कोणीतरी परफॉर्म करणार Oh my होतं. God. सो त्याच्यामध्ये नशिबाने माझी इच्छा होती, माझं खूप दिवसांपासूनचं स्वप्न होतं की मी कधीतरी खूपच मोठं स्वप्न आहे, कधीतरी आपल्या आयुष्यात कंप्लीट होईल असा आपण विचारही नाही करत. पण त्या आल्या आणि त्यांनी कोरिओग्राफ केलं आणि सगळ्यात सुंदर अशी गोष्ट आहे की मी वेगळाच डान्स करत होते. मी हा करत होते कुठला अरे यार घुमर घुमर. सो मी घुमर करत होते. त्याच्यामधलं मायन्यूट डिटेल्स त्यांनी मला बसवलं मांडी घालून. म्हणजे त्यांची टेक्निक अशी की डान्स वगैरे ठीक आहे, डान्स वगैरे परफॉर्म केला, ते कोरिओग्राफी ते सगळं ठोकून केलं. त्याच्यानंतर त्यांनी मला बसवलं आणि मग बेसिक की हँड मुवमेंट्स अशा पाहिजेत का अशा पाहिजेत, एक्सप्रेशन्स काय पाहिजेत, मग छोटे ह्या शब्दावरती इथली भुवई हल्ली पाहिजे, हे हल्लं पाहिजे. हे असं शिकणं हे म्हणजे माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट होती, खूपच सुंदर गोष्ट होती. क्या बात आहे. म्हणजे हे तुझं ड्रीम झालंय कम्प्लीट हो, मुळात. हो. सेकंड ड्रीम काय आहे? अजून कोणी गणेश सर? हो मला गणेशाचार्यांबरोबर करायचं आहे. Definitely. आणि मला ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट बोलते मी, पण आय होप ते पूर्ण व्हावं. संजय लीला भन्साळींबरोबर मला काम करायची इच्छा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझं सगळंच पूर्ण होईल, म्हणजे माझं सगळंच ड्रीम पूर्ण होईल. म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायची, अभिनय करण्याची, खूप सुंदर कॉस्ट्युम्स घालण्याची आणि त्याच्यामध्ये त्यांची गाणी ती अफलातून. अमेझिंग गाणे असतात आणि त्याच्यावरती कोरिओग्राफीज तर म्हणजे बाप कोरिओग्राफर्स असतात. सो लवकर तुझं हे स्वप्न पूर्ण मेरे मुंह में घी शक्कर. येस डेफिनेटली तुझं लवकरात लवकर हे Thank स्वप्न पूर्ण होणार आहे. थँक्यू. आणि आता जे डान्सर्स आहेत त्यांना काय मेसेज द्यायला तुला आवडेल? डान्सर्सना मी काय मेसेज, डान्सर्स खूप भारी असतात यार सगळेच. म्हणजे मी स्वतः डान्सर्सना असेच मला काही मेसेज द्यायचा नाही आहे, पण डान्समुळे ना आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला सपोज त्याच्यामध्ये पॅशन असेल तर मला एका गोष्टीचं खूप दुःख आहे की मी क्लासिकल डान्समध्ये पुढे फार काही करू शकले नाही. म्हणजे मी जरी 18 वर्ष भरतनाट्यम शिकले असले तरीसुद्धा मला त्याच्यामध्ये MA करायचं होतं, हे करायचं होतं. पण साधारण माझ्या वाटा वेगळ्या झाल्या आणि तर माझा रियाज आता होत नाही. सो तुम्ही तसं करू नका, तुम्ही रियाज करत राहा आणि डान्स केल्यानंतर जो आपल्याला आतून आनंद मिळतो ना आणि त्याच्यामुळे आपल्या कळत नकळत आपल्या पर्सनॅलिटीमध्ये जो पॉझिटिव्ह फरक पडत असतो ना तो खरंच खूप सुंदर असतो. आणि आत्ताचे जे डान्सर्स आहेत, आत्ताची पोरं फारच कमाल डान्स करतात, छोटी सुद्धा. आणि म्हणजे मला वेस्टर्न डान्स करणाऱ्यांचं तर विशेष कौतुक वाटतं की ते मला जमत नाही ना, त्यामुळे. पण बघ आता DMA स्टार्ट होणार आहेत आय तुला. रिअली होप सो. सो त्यांच्याबरोबर तू डान्स परफॉर्मन्स करावा, जे फॅन्स आहेत तुझे स्पेशली. आय रिअली होप सो. मला खूप आवडेल माझ्या फॅन्स बरोबर डान्स परफॉर्मन्स करायला. थँक्यू सो मच. आणि हा Thank तुझ्या you. परफॉर्मन्ससाठी ऑल द Yes. बेस्ट. आणि Thank आम्ही you वाट so बघतोय या much. परफॉर्मन्स. Yay, thank you. थँक्यू सो मच. much. थँक्स अ लॉट.